समजलं असे पाहिजे. आपल्या जीवनामध्ये पूर्णतः साधने किंवा निब्बाण साधने म्हणजेच जो काही बुद्धांनी सांगितलेला जो काही धम्म आहे किंवा किंवा जे काही बुद्धांना अंगीकारलेला जो काही धम्म आहे तर तो धम्म होय असं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि यानंतर आज आपल्याला जे काही तृष्णा असते किंवा जे काही भूक असते तर त्या भुकेचा किंवा तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म आहे असं सुद्धा बघायचं आहे. यामध्ये धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजेच संतोष. म्हणजे या ठिकाणी बुद्धानं काय सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये अगर आपल्याला सगळ्यात लाभदायक किंवा ज्याने सर्वात जास्त फायदा होतो असा जे काही वस्तू आहे किंवा जे काही गोष्ट आहे किंवा जे काही आहे तर ते आहे आपल्या शरीराचं आरोग्य. म्हणजे आपलं शरीर जर बारहमेश आरोग्यामध्ये राहत असेल, कोणतीही बिमारी आपल्याला होत नसेल तर त्यावेळेस सर्वात जास्त आपल्याला फायदा त्यावेळेस होते. म्हणजे जेव्हा जे 2-4 लाख रुपये किंवा कितीतरी अमाप संपत्ती आपल्याला कमवायला कितीतरी वर्षे लागतात आणि तेवढं वर्षे लागल्याच्या नंतर जर एखाद्या बिमारीनं समजा आपल्याला जर विळखलं, एखादी बिमारी जर आपल्या शरीरामध्ये घुसली तर ते कितीतरी वर्षाची कमाई फक्त एका दवाखान्यामध्ये निघून जाते. त्यामुळं कोणालाही दवाखाना येऊ नये असं म्हणतात ना. तर त्याप्रमाणे म्हणजे आपलं जे आरोग्य आहे तर हे आरोग्य आपल्याला लाभणं म्हणजे हे सर्वात मोठं लाभदायक गोष्ट आहे. आणि त्यानंतर जे काही मौल्यवान धन असेल, ज्याला आपण समजा प्रॉपर्टी म्हणतो, शेती असेल, घर असेल, दार असेल, जे काही असेल तर याला आपण प्रॉपर्टी म्हणतो. परंतु हे प्रॉपर्टी महत्वाची नसून जर सर्वात मौल्यवान जर धन आपल्याला म्हणायचं असेल तर ते आहे आपला मनाला लागलेला संतोष किंवा आपलं जे मन आहे हे काय म्हणतात त्याला सगळ्या गोष्टींनी प्रफुल्लित असलं पाहिजे. सर्व गोष्टींनी संतोष असला पाहिजे त्या मनाला की मला म्हणजे माझं जे काही माझी इच्छा होती, जे काही मला मिळायला होतं ते सर्व मला मिळालं अशा प्रकारचा जो संतोष असतो किंवा आपल्या मनाची जे काही भावना असतो ते म्हणजे सर्वात मौल्यवान असं धन आहे. कारण तर ज्या ठिकाणी आपल्या मनाला संतोष झाला त्या ठिकाणी आपलं मन हे निरोगी राहण्यास सुरुवात होते. म्हणजे त्याला कोणत्याही चिंता सतावत नाही आणि चिंता सतावली नाही त्याच्यामुळे कोणतीही त्याला बिमारी सतावत नाही, कोणती बिमारी त्याच्या जवळ येत नाही. तर कितीही मोठी समजा आपण घेतली 10-20 एकर शेती घेतली आणि तशामध्ये समजा एखादी चिंता आपल्याला लागली कोणत्या ना कोणत्या गोष्टीची की आम्हाला अजून शेती पाहिजे किंवा माझं असं हे बरोबर नाही किंवा ते बरोबर नाही किंवा मी मुलं नोकरी नाही लागले, अशा प्रकारची जी काही चिंता लागली तर त्या चिंतेमुळं बिमार होते माणूस. आणि बिमार झाल्यामुळं जे 10-20 एकर शेती घेतली की नाही ते एका दवाखान्यामध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळं सर्वात मोठा दागिना ते आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या संतोष दृष्टीचा अर्थ दीनपणा आणि परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे. म्हणजे संतोष म्हणजे जर समजा दीनपणा म्हणजे गरीबपणा किंवा एखादी कोणतीतरी परिस्थिती येत असेल त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन त्याला शरण जायचं. म्हणजे जे काही एखादी समजा कोणतं संकट असेल, कोणतं संकट आलं किंवा कोणतं तरी काही एखादी घटना आपल्यासोबत घडली तर अशा घटनेला किंवा त्या संकटाला शरण जाणं तर अशा प्रकारचं हे नव्हे. कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकी विरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असते बुद्धाने कधीही म्हटले नाही. आता याच्यामध्ये काय सांगलं की काही निर्धन जे लोक आहेत तर ते धन्य होत म्हणजे जे काही गरीब ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं धन नाही आहे तर ते कोणत्याही प्रकारचं धन नसलेले सुद्धा लोक जे काही आहेत तर ते धन्य होते असे बुद्धानं कधीही म्हटलं नाही. पण
पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितले नाही. एखादा व्यक्ती असल आणि तो कोणत्या तरी एखाद्या बिमारीने म्हणावं कशाला म्हणत समजा ग्रासलेला आहे किंवा पीडित आहे, बिमार आहे, तर पीडित असल्यामुळं त्यानं त्या पीडितून बाहेर निघण्याचं किंवा बिमारीमधून बाहेर निघण्याचं प्रयत्न करू नये असं बुद्धाने कधीही म्हटलं नाही. जर एखादी बिमारी असेल तर ती बिमारी घालवायलाच पाहिजे. उलट तो ऐश्वर्याने स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपट पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. म्हणजे जर एखादं कोणी संकटात असेल, दुःखात असेल, तर त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी, त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न म्हणजे प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजेत. आणि तसे प्रयास केल्यानं, तसे प्रयत्न केल्यानं आपल्यावर जे काही परिस्थिती ओढवलेली आहे तर त्या परिस्थिती आपण बदलू शकतो असं म्हणतात. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. म्हणजे बुद्ध काय सांगतात की संतोष याचा अर्थ आहे की समजा काही आपल्याला जे काही मिळालेलं आहे तर तिच्यामध्ये आपण धन्यता मानायला पाहिजे. जे काही आहे तिच्यामध्येच आपण काही ना आपलं समाधान मानायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मला पाहिजे अशा प्रकारचे जे काही हाव आहे, काही लोभ आहे, हे अशा प्रकारचा लोभ केला नाही पाहिजे. कारण जेवढा जास्त लोभ करू तेवढा जास्त आपल्याला चिंता लागेल आणि जेवढी जास्त चिंता लागेल तेवढ्या आपल्या शरीराच्या बिमाऱ्या उसळतील आणि जेवढ्या जास्त बिमाऱ्या येतील तेवढी कमावलेली पूर्ण धन दौलत त्या बिमारीमध्ये जाईल असं म्हणतात. भिक्खू रखपाल म्हणतो, माझ्या समोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने किंचितही दान न करता केवळ धन जमिनीच्या उद्योगात गर्क असतात. आणि यानंतर जे काही भिक्खू आहेत रखपाल म्हणून, तर यांनी सांगतात की माझ्या समोर असे कितीतरी लोक आहेत जे खूप धनवान आहेत, त्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, परंतु समजा दान द्यायचं जर गरज पडली किंवा दान द्यायची वेळ जर आली तर तेव्हा मात्र तो दान धर्म करत नाहीत आणि वरचे वर फक्त धन गोळा करण्यामध्येच आपल्या स्वतःची धन्यता मानतात किंवा जे काही धन असते ते धन जमवण्यामध्येच पूर्ण आपली जिंदगी घालतात. यांची तृष्णा कधीही संपत नाही आणि अशामुळे काय होते की त्यांना जे लागलेले जे हाव आहे, किती धन मिळवायची त्याच्यामुळे कितीही धन त्याने मिळवलं तरी त्यांची जे काही हाव आहे हे संपत नाही, त्याची इच्छा संपत नाही. ज्या राजाची राजे समुद्रापर्यंत पसरलेले असतात त्यांच्याकडेच पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. म्हणजे एखाद्याचं राज्य समजा समुद्रापर्यंत आहे पण तरीही त्याची जे काय हाव आहे, त्याची काही इच्छा आहे, ही इच्छा कमी होत नाही आणि त्याला असं वाटते की माझं राज्य फक्त त्या समुद्रापलीकडे समुद्राजवळच आहे, तर माझं राज्य त्या समुद्राच्याही पलीकडे गेलं पाहिजे अशी त्याची इच्छा वाढत जाते. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचाराचा देहत्याग घडतो आणि काम भोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. आणि अशा जे माणूस जो इच्छा करतो, जेवढा जो माणूस लोभ करतो, असा लोभ करणारा माणूस त्याने कितीही काम करेल, कितीही कमावल, परंतु त्याचा लोभ कधी संपत नाही. याच्या अगोदर आपण उदाहरण बघितलेलं आहे की राजा अशोक सम्राट हा शिवाजी महाराज सारखा किंवा एखादा छोटासा राजा होता आणि त्यांची जर मालिका आपण बघितली असेल, टीव्हीवर मालिका येत गेली, तर तो राजाही नाही तर एका खेड्या गावातला मुलगा होता आणि जे नंतर राजा झाला. आपल्या कर्तुबगारीनं जे काही आपल्याकडे विद्या होती त्या विद्येनं तो राजा झाला. राजा झाल्याच्या नंतरही त्याचं मन हे जेवढं ते कमवत गेलं तेवढी त्यांची हाव वाढत गेली, जेवढी त्याचं राज्य वाढत गेलं तेवढी त्याची हाव वाढत गेली. आणि असं म्हणता म्हणता ते छोट्या राजावर मोठ्या 2 राज्य त्यानं काबीज केले, 2 राज्यावर 4 राज्य काबीज केले, 4 राज्यावर 8 राज्य काबीज केले. आणि असं करता करता एक दिवस अशी वेळ आली की पूर्ण अखंड भारतावर त्याचं राज्य आलं, अखंड भारतावर.
म्हणजे पूर्ण भारतामध्ये त्याचं राज्य स्थापित झालं, पण तरीही त्याची हाव मात्र शमली नाही. त्याची हाव जी आहे थांबली नाही. त्याची जी काही इच्छा आहे ना ती थांबली नाही. तर आणखी त्यानं पुन्हा राज्य काबीज करणं चालू केलं. बाहेरचे राज्य जिंकत आला आणि भारताच्या बाहेर सुद्धा या अशोक राजाचं राज्य गेलं, पण तरीही त्याची हाव काय थांबली नाही. आणि शेवटी त्याने विचार केला की मी छोट्यापासून झिरोपासून एवढा मोठा पूर्ण भारतभर किंवा भारताच्या बाहेर माझं राज्य निर्माण झालं, तरीही माझं हाव का संपत नाही. असं काय आहे की मला एवढी हाव लागलेली आहे, एवढी आशा लागलेली आहे, असं काय आहे. आणि त्या चिंतेमध्ये तो अशोक राजा पडला. आणि जेव्हा चिंतेत पडला तेव्हा तेवढं राज्य ताट असूनही, तेवढी प्रॉपर्टी असून, सगळं असून त्याला रात्र झोप येत नसे. आणि जेव्हा झोप येत नसे तेव्हा त्याने केलं की मी जे काही करतो याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गलत आहे. हे तेव्हा त्याला थोडं समजू लागलं. आणि जेव्हा समजू लागलं तर तेव्हा त्याने याच्यावर आपण काय केलं पाहिजे म्हणून विचार करणं आणि अभ्यास करणं चालू केलं. आणि अभ्यास केल्यावर, विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच धम्म आला. ते धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म. की बुद्ध हा सुद्धा एका राजाचा मोठा, एकदम खूप मोठ्या राजाचा युवराज होता, मुलगा होता. परंतु त्या सिद्धार्थाने काय केलं की आपल्या बापाची पूर्ण प्रॉपर्टी सोडून दिली, आपलं सर्व धन दौलत सगळी सोडून दिली, सर्व याचा त्याग केला आणि एक सम्यक संबुद्ध झाला. मग हे कसा झाला असेल? त्यानं आपल्या शरीरावर, आपल्या मनावर कसा विजय मिळवला असेल, म्हणून त्यानं सुद्धा अभ्यास करणं सुरू केलं. आणि तेव्हा बुद्धाची महती अशोक राजाला समजली. आणि अशोक राजाला समजल्याच्या नंतर अखेरीला काय केलं अशोक राजानं? बुद्धाच्या शरण गेला. आणि बुद्धाच्या शरण गेल्याच्या नंतर जेव्हा त्याला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मुलाचं नाव महेंद्र आणि मुलीचं नाव संघमित्रा. हे 2 मुलं मुली होते. आणि मुलं मुली हे तरुण वयामध्ये असताना त्याला जे काही आलेला अनुभव होता, हे अनुभव त्याला दांडगा माहित होता. आणि त्यामुळं त्याने आपल्या मुलाला सांगलं की तुम्ही संसारात रमल्यात काहीही अर्थ नाही. या जगामध्ये रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही जेवढा हेवा करसाल, तुम्ही जेवढी हाव करसाल, तुम्ही जेवढी इच्छा करसाल, तेवढी तुमची इच्छा हाव वाढत जाईल. त्यामुळं आताच या ठिकाणी तुमची पूर्ण इच्छा नष्ट करा, तुमची पूर्ण हाव नष्ट करा. असं म्हणून आपले फक्त एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक मुलगी, नाहीतर राजाचा मुलगा म्हणलं की आणखी माझा उत्तराधिकारी पाहिजे, माझे वंशज पाहिजे, त्याला काय कमी आहे असा विचार केला असता. परंतु अशोक राजानं काय विचार केला की नाही, या जगामध्ये सर्व दुःखच आहे. त्यामुळं तुम्ही या संसारात किंवा या प्रॉपर्टीमध्ये, धनदौलीमध्ये न रमता त्या दोघालाही काय केलं, भंतीजी केलं, भिक्खू केलं. आणि भिक्खू करून त्यांना श्रीलंकेला जाऊन पाठवलं की बुद्ध हे भारतात जन्मलेले आहेत, भारतामध्ये सर्वांना माहीत आहे, पण बाहेर देशामध्ये बुद्धाचा धम्म गेला नाही. त्यामुळं जो काही बुद्धाचा धम्म आहे तो धम्म तुम्ही बाहेर देशात घेऊन गेले पाहिजे. नुसतं फक्त भारतातल्या लोकांचंच कल्याण झालं नाही पाहिजे, तर संपूर्ण जगाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक मुलगी असलेली अशोक राजानं आपले ते 2 मुलं कुठं पाठवले, बाहेर देशामध्ये भंतेजी म्हणून पाठवले. आणि तेव्हा त्यांची जे काही हाव होती, जे काही इच्छा होती, ही शांत झाली. आणि त्यांच्याकडे असलेलं सर्व जे काही राजपाट होतं, जे काही प्रॉपर्टी धनदौलत होती, हे पूर्ण दान केलं. आणि जेव्हा बुद्धाचं जेव्हा महत्व त्याला पटू लागली ना, तर त्यानंतर बुद्धानं काय, आपल्या अशोक राजानं काय केलं की बुद्धाचं जे काही आहे 84 लाख वेळेस त्याचे काही जन्म सांगितलेला आहे, जे काही योनी सांगितलेला आहे. आणि त्यांचं अशा सांगल्यामुळं त्यांचे 84,000 त्यांचे विहार तयार केले, लेण्या तयार केल्या. आणि त्या लेण्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती, बुद्धाचं काही कोरीव काम, बुद्धाचा काही धम्मपद असं काही त्याच्यामध्ये संग्रहित करून ठेवलं की हे कालांतरानं कोणाला ना कोणाला तरी वाचावं, समजावं आणि बुद्धाची महती पटावी म्हणून तसं हे करून ठेवलं. तर अशा प्रकारे हाव जेवढी केली
तेवढी हाव वाढत जाते. जेवढी इच्छा केली तेवढी इच्छा वाढत जाते. म्हणून इच्छा आणि जे हाव आहे हे तर संपायला पाहिजे. महानिदान सुक्तात भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमासाठी महती सांगितली आहे, येथे तो म्हणतो. आणि त्यानंतर जे महानिदान सुक्तात आहे, सुक्तात भगवान बुद्धाने आनंदाला काही सांगितलं होतं, जो लोभ आणि त्याच्यावर करण्यासारखं जे काही संयम असते तर यांची महती सांगितली आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात की आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते. म्हणजे ज्या ठिकाणी लाभ निर्माण होतो, लाभ निर्माण होते, तर ज्या ठिकाणी आपला लोभ निर्माण झाला त्या ठिकाणी तृष्णा निर्माण होते. म्हणजे लोभ म्हणजे एखादी हाव, आणि हाव जशी निर्माण झाली की त्या ठिकाणी तृष्णा, तर तृष्णा म्हणजे आपलं भूक आपल्याला निर्माण होती की आता नाही मला आता भाकर खावाच लागते किंवा मला पाणी पिवावंच लागते, अशी भूक निर्माण होते. आणि जेव्हा त्या इच्छेची मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेने पर्यवसान होते आणि तेव्हा ती स्वामित्वाची इच्छा मिळविले हातातून निष्ठून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करतो. आणि अशा प्रकारे जे काही धन दौलत असेल किंवा जे काही मालमत्ता असेल, हे मालमत्ता मिळवण्याच्या हेतून तो इच्छा तयार करतो. आणि जशी मालमत्ता मिळवली की नंतर त्या मालमत्तेला चिटकून बसायचं की हे मोह, हे मोह, हे मोह, हे मोह, अशा प्रकारचं जे काही चिवटपणा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि तेव्हा त्या इच्छेचे लोभामध्ये रूपांतर होते, असं या ठिकाणी सांगलेलं आहे. लोभ अथवा अमर्याद धन संग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. त्यामुळं जे काही लोभ आहे किंवा जे काही धनसंग्रहाचं जे काही इच्छा आहे तर याबद्दल आपण कधीही सावध राहिलं पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? त्यांचे कारण बुद्ध आनंदाला सांगतो असे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टीचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, अपघात, झगडे, वाद प्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वाचे मूळ तृष्णा अथवा लोभ याच्यात आहे. बघा, जे लोभ आहे ना तर याच्यापासून निर्माण होते आणि याच्यामुळे जास्त काही आपल्यापाशी असलेली भांडणं वाढतात. जे काही राग वाढते, निंदा वाढते, एकूण एकाचा हेवा वाढतो. जसं समजा एखाद्या वडिलाची प्रॉपर्टी असेल, कमाई कोणाची आहे, कोणाची तिसऱ्याच माणसाची कमाई राहते, पण वारसदार असलेले दोन मुलं यामध्ये असे झगडे सुरू होतात की मला एवढं, मला एवढं, मला इकडचं, मला इकडचं, मला असंच आहे, मला तसंच आहे, असं म्हणून झगडे होतात. झगड्यामध्ये मारामारी होते, एकूण डोके फोडाफोडी होते, त्याच्यामध्ये एखाद्याची हत्या बी होते, नाही तर मग अशी कोर्ट कचेरी होते. आणि कोर्टामध्ये एक ज्याला मारलं ते मरून जाते आणि दुसरा जिवंत आहे, ज्यानं मारलं आहे ते जिंदगीभर जेलामध्ये सडतो. म्हणजे दोन लोकांची ही जिंदगी खराब. वर्गकलाचे हे अध्यायात विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणीवर भर दिला. आणि म्हणूनच बुद्धानं कशावर भर दिला की जी अशा प्रकारचे जे काही लोभ आहे, या लोभामुळे फक्त दुःख निर्माण होते आपल्या आयुष्यामध्ये. असा लोभ किंवा जे काही तृष्णा असेल ते तृष्णा हे आपल्या काबूमध्ये ठेवलं पाहिजे, मनाच्या अधीन नाही केलं पाहिजे याला, असं या ठिकाणी सांगले जाते. त्यानंतर सर्व संस्कार आश्वासक आहेत असे मानणे म्हणजे धम्म. आणि अनित्यच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत, व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे आणि प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे. आता या ठिकाणी जे काही संस्कार आहेत की कोणते कोणते कामं कसे कसे करायला पाहिजे किंवा तिच्यामध्ये धम्म कसा आड येतो याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे काही आपली नीतिमत्ता असेल, जे काही अनित्य असेल, याला 2-3 पैलू आहेत या असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर असंग म्हणतो की सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात आणि त्यांना त्याचे असेस अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रयत्नाचा उच्छेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही. तर या ठिकाणी जे काही असंग आहे तर तो काय म्हणतो की जे काही वस्तू असतील तर या कोणत्या ना कोणत्या हेतूनं, म्हणजे आपण समजा काहीतरी करण्यासाठी दुसरं काही ना काहीतरी समजा योगायोग असं जे घडतात की नाही,
किंवा की समजा आता मला जगायचं आहे, मग जगायचं असेल तर काय करावं लागेल, मला जेवण करावं लागेल. जेवण करायचं असेल तर मला स्वयंपाक बनवावं लागेल. स्वयंपाक बनवायचा असेल तर मला धान्य विकत आणावं लागेल. धान्य विकत आणायचं असेल तर त्यासाठी मला पैसा कमवावा लागेल. पैसा कमवायचा म्हणजे मला कुठेतरी काम, म्हणजे हे अशा एकूण एकावरच्या गोष्टी अवलंबून राहतात. तर त्यामुळं हे काय की आपल्याला जेवायचं म्हणजे त्याचा सरळ अर्थ समजा काय की मला काही ना काही कुठेतरी काम करून पैसा मिळवून आणावा लागेल आणि फक्त एवढंच धरलं पाहिजे की फक्त मला जेवायचं आहे आणि त्यासाठी मला पैसा पाहिजे, ना की ते धनदौलत जमवण्यासाठी. असं या ठिकाणी जे काही आपल्या मनाचं किंवा जे काही वस्तूच्या विषयीचं काही जे त्याच्यापासून निर्माण होणारे काही जे आशा असतील किंवा जे काही आपले हेतू असतील ते या ठिकाणी सांगल्या जातात. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आग, तेज आणि वायू या 4 महाभूताचा परिणाम होय. जे जन्म ज्या व्यक्तीचा झालेला आहे तर त्याचं जे काही शरीर आहे तर ते शरीर कशापासून बनते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की शरीर बनते की पृथ्वी, त्याच्यानंतर आग, त्याच्यानंतर तेज आणि त्याच्यानंतर वायू, म्हणजे अग्नी, वायू, हवा आणि जे काही पृथ्वी आहे या अशा 4 घटकापासून आपलं शरीर बनत असते. आणि या 4 महाभूताचे पृथक्करण झाले की हा प्राणी किंवा प्राणी म्हणून उरत नाही. आणि जेव्हा जसं हे 4 गोष्टीपासून एक कोणती तरी वस्तू निर्माण होते आणि जसं या वस्तूमधून पुन्हा ते 4 जे हे आहेत वस्तू आहेत समजा ही जे काही हवा आहे, पृथ्वी आहे, तेज आहे, आग आहे, तर हे जसे याचं विघटन होते, विघटन झालं की शरीराचं काही मतलब राहत नाही, काही अर्थ राहत नाही. म्हणजे या 4 वस्तूपासूनच आपलं शरीर जे बनते आणि शरीराचं विघटन झालं की त्याच्यापासून ते 4 वस्तू तयार होतात. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. आता या ठिकाणी अनेक प्रकारचे जे काही तत्व आहेत तर ते तत्व मिळून झालेली वस्तू अनित्य आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही तो होत आहे हा शब्दात करता येईल. आणि याच्यामध्ये जो काही सजीव प्राणी आहे म्हणजे जीवन, ज्याला जीवन मिळालेलं आहे, जो जन्मलेला आहे, तर अशा जे प्राण्याचं किंवा असं जे काही जीव आहे तर त्याचं वर्णन कशामध्ये होते की तो समजा या जीवनामध्ये आहे किंवा तो या जीवनामध्ये आता सध्या नाही, तर अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी होते. म्हणजे जे 4 वस्तू आहेत त्या 4 वस्तूपासून माणूस निर्माण होतो म्हणजे तो सजीव आहे. आणि नंतर तो माणूस मेला की त्याच्या शरीराचे विघट होऊन परत ते 4 वस्तू तयार होतात असं या ठिकाणी सांगले जाते. ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी भविष्य काळात असू शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही समजा मागच्या जन्मामध्ये कोणीतरी माणूस होता आणि त्यानं काहीतरी पाप केले किंवा काही ना काहीतरी झालं आणि म्हणून त्यानं पुनर्जन्म या जन्मामध्ये घेतला असं होऊ शकत नाही. कारण माणसाचा जन्म किंवा माणसाचं शरीर कशापासून बनते या 4 वस्तूपासून, जे काही हवा, तेज, वायू, अग्नी, पृथ्वी याच्यापासून बनते. त्यामुळं तो भविष्यकाळातला असू शकत नाही. तर भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही, आणि वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. म्हणजे एखाद्या कोणत्याही पर्सनली माणसाचा पुनर्जन्म होत नाही असं या ठिकाणी सांगल्या जातात. म्हणजे ज्याप्रमाणे जसं आपण मातीचं एखादं काहीतरी ते माठ बनवतो, समजा मडकं बनवतो, मातीपासून मडकं बनते आणि ते मडकं त्याचं विघटन झालं म्हणजे ते मडकं फुटलं की पुन्हा ते मातीमध्येच मिसळते. आणखी परत त्या मातीचं दुसरं मडकं बनते, आणखी ते मडकं फुटलं की आणखी त्याची माती बनते. असं चक्र हे सुरू राहते. पण याचा अर्थ असा नाही की पहिली जी माती आहे त्या मातीपासून हे मडकं बनलं तर ते मडकं फुटल्याच्या नंतर ती जी माती अगोदरची जी माती होती तेच माती या मडक्यापासून बनली असं होत नाही. किंवा परत त्या मातीपासून दुसरं मडकं बनवलं तर ते दुसरं मडकं जे पहिलं होतं मडकं तेच आहे असं होत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. त्यामुळं असं सुद्धा म्हणतात की
जो काही मनुष्य प्राणी आहे हा परिवर्तनशील किंवा संवर्धनशील आहे. म्हणजे परिवर्तनशील म्हणजे आता सांगल्याप्रमाणे की माठाचं माती तयार होते आणि त्या मातीचं पुन्हा दुसरा माठ तयार होते. या प्रकारे ते परिवर्तनशील म्हणजे आपली म्हणजे आपलं परिवर्तन करत राहते समजा, परंतु तेच पुन्हा घडत नाही. आणि त्याच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजावायचा कठीण आहे. आणि यानंतर जे उदाहरण सांगितलं आहे, जे काही पैलू सांगितलेला आहे, तर हे जरा कठीण आहे, समजण्यासारखं नाही आहे असं म्हणतात. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे जाते. आणि सरळ सरळ भाषेमध्ये सांगितलं की हा माणूस जन्माला आलेला आहे, हा कधी ना कधी मरणार आहे. असं म्हणलं की प्रत्येक माणसाला, लहान लेकराला सुद्धा समजते की माणूस जन्माला आला म्हणजे कधी ना कधी मरणार आहे. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. आता या ठिकाणी आपल्या शरीराचा सार सांगितलेला आहे की माणूस जसा आता आहे, तर याच्या 2 सेकंदाच्या अगोदर तोच माणूस होता का, किंवा याच्या 2 सेकंदाच्या नंतर तोच माणूस राहणार आहे का, तर याचं उत्तर येते नाही. माणूस हा एका क्षणाला, एक क्षण म्हणजे जवळपास एका सेकंदातल्या 60 भाग केले समजा, तर त्याचा एक क्षण तयार होते समजा. तर त्या एका सेकंद मध्ये जवळपास किती सांगतात, 9 करोड वेळेस काहीतरी आपलं जे शरीर आहे ते मरते जिवंत होते, मरते जिवंत होते, मरते जिवंत होते. म्हणजे आपण त्रिशरण जे घेतली ते त्रिशरण घेताना आपण नव्हतो. आणि अजून 2 सेकंदाच्या नंतर सुद्धा आपण राहणार नाही. तो कोणती वेगळा होता आणि हा कोणी वेगळा आहे. आता हे ज्याने विपश्यना केलेली आहे, ज्यानं ध्यान साधना केलेली आहे, त्यालाच फक्त कळल. आपलं शरीर जे आहे, कोणी बघा कळत न कळत, आता कोणाला कळत नाही की शरीर आपलं कसं काय आहे काही नाही ते, पण तरीही सुद्धा न कळत तो माणूस आपल्या जीवनामधून बोलून जातो की माणसाचं जीवन एक पाण्याचा बुडबुडा आहे. परंतु त्याचा म्हणण्याचा अर्थ काय असते की ते बुडबुडा कधी फुटल आणि आपलं जीवन कधी संपल. परंतु त्याचा अर्थ या गोष्टीशी नाही, तर त्याचा अर्थ या गोष्टीचा आहे की आपलं शरीर एका क्षणाला हजारो वेळेस, करोडो वेळेस मरते आणि जन्मते, मरते जन्मते, मरते जन्मते. हे आपल्याला डोळ्यांना सुद्धा दिसत नाही. गौतम बुद्धानं त्या काळी याचा शोध लावला. त्या काळी वैज्ञानिक नव्हते, कोणत्या मशीन नव्हत्या. आजच्या काळामध्ये मशीन आल्या, त्याच्यामुळं रक्त त्या मशीनवर ठेवलं की रक्तामध्ये काय काय आहे सगळं दिसते. आपल्या चमडीचा एखादा तुकडा तिच्यावर ठेवला, त्याच्यात काय काय आहे ते सगळं दिसते, आहे की नाही. परंतु तेव्हा मशीन नव्हत्या ना, काहीच नव्हतं. तरीही बुद्धानं हे सांगितलं होतं की आपलं शरीर जे आहे, आपलं शरीर घडी घडी समजा एका क्षणाला कितीतरी वेळेस मरते जिवंत होते, मरते जिवंत होते. आणि त्याचा अर्थ म्हणजे कसा असते की आपलं शरीर खालून तयार होत येत असते. म्हणजे एखादं झाडाचं रोपटं समजा, झाडाचं रोपटं मोठं कसं होत राहते, तर मोठं होते याचा अर्थ ते झाड तेच आहे का, त्याला वरच्या दुसऱ्या पालव्या येत राहतात. त्याचप्रमाणे आपलं जी चमडी आहे, तर ही जी चमडी आहे, या चमडीला खालून चमडी तयार होत राहते आणि वरची चमडी जी आहे की नाही, ही वरची चमडी मरत राहते ऑटोमॅटिक, आपल्याला दिसत सुद्धा नाही. उदाहरणासाठी जर बघायचं म्हणलं तर तुम्हाला आपण म्हणतो बघा, साप हा कात सोडते, कात हेच प्रकार आहे. त्याच पहिली जी त्वचा आहे ही त्वचा मरते आणि त्या ठिकाणी दुसरी त्वचा येते, आणि दुसरी त्वचा येते तर त्यानंतर जी पहिली त्वचा आहे ना, तर ही ते आपल्या अंगामधून बाहेर काढून टाकतो, त्याला आपण कात म्हणतो. जसं आपले नख आहेत, नख बघा, आपण नख काटत राहतो, आणखी नख येत राहतात, आणखी कापत राहतो, आणखी नख येत राहतात. म्हणजे मला सांगा, आपण साधा एक विचार केला की एका वर्षाच्या पूर्वी जे नख होतं ते नख हे आहे का आता दिसते ते नाही आहे. एका वर्षापूर्वी जे नख होतं ते आपण तोडून फेकून दिलं, ते कोठ आहे माहितीही नाही आता, हे नंतरचं आहे.
बरं अजून 1 वर्षानं हेच ना राहील का आपल्यापाशी? नाही राहत. याला आपण तोडून फेकून देऊ. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सुद्धा आहे. आपलं शरीर क्षणामध्ये मरते, म्हणजे काय जिवंत होते मरते, म्हणजे पैदा होते, तयार होते, तयार होते मरते, तयार होते मरते, तयार होते मरते. आणि याचंच हे कारण आहे की आपली सुद्धा चिमडी निघत असते बघा. आपण त्याला कधी कधी काय म्हणतो? मळ म्हणतो. पण मळ निघायला मला सांगा, आपण कोणत्या मातीमध्ये खेळतो का? नाही खेळत. तर हे मळ निघतो. तर हे मळ कुठला असते? जी आपली वरची चिमडी आहे ही चिमडी मेलेली असते आणि त्याचं ते काय म्हणा काट निर्माण झाल्यासारखं झालेलं असते आणि ती चिमडी वरची निघत राहते आणि पळत राहते. तर या अनुषंगानं 2 सेकंदाच्या अगोदर जो व्यक्ती होता तो आता नसते आणि आता जो व्यक्ती आहे तो 2 सेकंदाच्या नंतर राहणार नाही. परंतु आपल्याला आपल्या शरीराचं कसं गर्व राहते, कसा हेवा राहते, ते परिवर्तनशील कसे शक्य आहे? या भगवान बुद्धाने उत्तर असे की सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. आणि त्यानंतर हे परिवर्तनशील म्हणजे नेहमी मरणारं जिवंत होणारं अशा प्रकारचं जे काय आहे तर हे कसं काय शक्य आहे असं विचारल्याच्या नंतर भगवान बुद्ध सांगतात की हे सर्वच अनित्य असल्यामुळे शक्य आहे. अनित्य म्हणजे वारंवार निर्माण होणार, वारंवार निर्माण होत, म्हणजे तयार होणार मरणार, तयार होणार मरणार अशा प्रकारचं असल्यामुळे शक्य आहे. ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रशिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्याच लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. ते सर्व वस्तूच्या स्वभावाच्या अनित्यवरच इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी काय सांगलेलं आहे की एखादा काही शून्याची समजा एखादी सूक्ष्म गोष्टी आहे, छोटी गोष्ट आहे, त्या छोट्या गोष्टीपासून मोठी गोष्ट तयार होते. हे अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे ते उत्क्रम आणि सजीव वस्तूचा तो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. आणि या ठिकाणी काय सांगलेलं आहे की आपलं शरीर हे परिवर्तनशील समजा कदाचित नसतं तर आपल्या डोक्याचे केस वाढलेच नसते, नख वाढलेच नसते. बरोबर आहे की नाही? आपण लहान आहो ना, तर लहानाचे मोठे होतो, ते लहानाचे मोठे झालोच नसतो. लहानाचे मोठे बी त्याच्यामुळेच होतो ना आपण, की वरचेवर आपली चमडी मरत राहते, जिवंत होत राहते, मरत राहते, जिवंत होते. त्याच्यामुळेच आपल्याला बी लहानाचे मोठे होतो आपण. ज्याप्रमाणे समजा एखादं झाड आहे, त्या झाडाला समजा आपण छाटलं, समजा तोडलं अर्ध्यातून, तर अर्ध्यातून तोडल्याच्या नंतर ते त्याच जागी थांबते का? नाही थांबत, ते आणखी वरी येत राहते. बरं एखादा मोठं खोड आहे समजा, त्या खोडाला बघा जरा असं त्याचा सालपट काढते, कुऱ्हाड म्हणा, इळा म्हणा, जराशी साल काढायची. 1 वर्षाच्या आत ते जे आपण खड्डा केला की नाही ते बुडाला, ते खड्डा भरून निघते. म्हणजे याचा अर्थ काय की ते कसं आहे, परिवर्तनशील आहे आणि ते वरच्यावर घडत आहे, काही ना काही घडत आहे, म्हणून ते जे काही जागा असते ते भरून निघते. आपल्याला समजा एखादी जखम झाली तर ते जखम ही 12 महिने आपल्या पिशी राहते का? नाही राहत. कालांतरानं ते जखम भरून निघते आणि काही दिवसांना असं होते की ते जखम कोठं होती ते आपल्याला ओळखू सुद्धा येत नाही. तर याचं कारण हेच आहे. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानव जातीची प्रगती खुंटली असती. म्हणजे जे काही मानवजात आहे याची जी काही प्रगती आहे हे त्याचं थांबली असती. त्या माणसाचं शरीर वाढलं नसतं, ना कोणते अवयव वाढले नसते, ना तो छोटा आहे ते छोटाच राहिला असता. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनावस्था उद्भवली असती, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही. म्हणजे एक बिंदू किंवा एक टिंब समजा, तर एक टिंब जे आहे त्याला काही लांबी रुंदी आहे का? काही आकार आहे का? काहीच नाही. आणि त्याच प्रकारचं आपलं शरीर आहे आणि त्या त्याला कोणता आकार नसल्या कारणानं त्याचा आकार हा जे काही आहे ते मोठा होत जातो असं त्या ठिकाणी म्हणतात.
भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे. या अनित्यच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू नका. म्हणजे कोणतीही वस्तू आहे तर ती वस्तू समजा आज आपल्याला जशी दिसायली तर ती तशीच आहे असं आपल्या मनामध्ये ठेवू नका, कारण तो परिवर्तनशील आहे, तो बदलणारी आहे. जरी समजा एखादा व्यक्ती असेल, लहानपणी बाळ असते, मोठं झाल्यावर पुन्हा तरुण होतो आणि पुन्हा मथारा होतो, म्हणजे त्यांची स्थिती कोठं तरी एखादा काही स्थिर राहते का? राहत नाही. आणि लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यासंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धाने म्हटले आहे की सर्व वस्तू अनित्य आहेत. म्हणूनच जे काही प्रॉपर्टी असेल, धनसंपत्ती असेल, घर दार काही असेल, हे सुद्धा अनित्य आहे असं सांगितलं. म्हणूनच अशा धनदौलतीचा किंवा अशा कोणत्या प्रॉपर्टीचा आपण मोह नाही केला पाहिजे किंवा इच्छा नाही केली पाहिजे. त्यानंतर कर्म हे जगातील नैतिक अवस्थेचा आधार आहे हे मान्य म्हणजे धम्म. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहलोकाच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. आता या ठिकाणी हे सुद्धा सांगलेलं आहे की ज्या आकाशामध्ये काही जे आपल्याला चांदण्या दिसतात, काही ग्रह दिसतात, तर ते ग्रह सुद्धा हलते आहेत, एका जागी राहत नाहीत. आपण एखाद्यावर बघितलं ना तर ते इकडे तिकडे हलणारे दिसतात आपल्याला. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजाचे वृक्ष होतात. वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते. म्हणजे एखादी बीज जर असेल आपण जमिनीवर टाकली तर त्याच्यापासून एका झाडाचं रूपांतर होते, झाड तयार होते, त्याला फुलं येतात, फळं येतात आणि त्या फळामध्ये परत बी निघते आणि तीच बी आणखी जमिनीवर पडते, आणखी त्याच्यापासून झाड तयार होते. म्हणजे अशा प्रकारचं चक्र चालू असते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एका मागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीज नियम असे संबोधतात. म्हणजे याला काय, जे काही बीजाचे नियम किंवा काही ऋतूचे नियम. ऋतूचे नियम म्हणजे कसं की समजा पावसाळा आहे, पावसाळ्यामध्येच निर्माण होणाऱ्या वस्तू किंवा काही गवत असेल, काही झाडं असतील तर ते फक्त पावसाळ्यातच येतात. हिवाळ्यामध्ये येतात का? आता आपल्या घराच्या बाजूला इकडे तिकडे तरोडा असेल, हा तरोडा हिवाळ्यामध्ये निघतो का? नाही निघत. त्याचं बी त्याचं साप पडून राहते, पण तरी त्याला कोंब येत नाही. त्याला कोंब कधी येणार? जेव्हा जून जुलैमध्ये पाऊस पडते तेव्हाच येणार. किंवा एखादं जर पीक असेल जे दिवाळीच्या नंतर घेण्याचं असेल हिवाळ्यामध्ये, ते आता घेतो म्हणलं तर येईल का पीक? येत नाही. त्याच्यामुळं हा त्याचा एक नित्य नियम असं म्हणायला पाहिजे. समाजामध्ये याच प्रकारच्या नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो आणि त्याचप्रमाणे माणसामध्ये, समाजामध्ये सुद्धा असेच नीती नियम आहेत. जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हा त्या संसाराचा करता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमाचा करता आहे. तर जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात तर हे लोकांना लवकर असं लक्षात येईल की हे जे काही जन्म आहे, जे काही मृत्यू आहे किंवा जे काही घटना आहेत हे सर्व ईश्वराच्या मर्जीनं होत आहेत असं ते म्हणतात. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञा स्वरूप आहे. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांच्या क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू आहे. त्यामुळं जे काही ईश्वराने दिलेली काही आज्ञा आहे त्यामुळे ही आज्ञा पाळतात की जो काही ईश्वर आहे त्यानं मला असं सांगितलेलं आहे आणि माझं सर्व काही जीवन असेल, माझा काही घटनाक्रम आहे ते त्याच्या सर्व हातामध्ये आहे असे म्हणून तो ईश्वराला मानतात. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्याचे विचार वरील प्रमाणे असतात. ही व्याख्या मुळी समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमाचा जनक असेल, हा नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारात इतकी
अव्यवस्था का आढळते? आता या ठिकाणी बुद्ध काय सांगतात की समजा ईश्वराला मानणारे लोक जे काही सर्व काही ईश्वरानंच घडते, जे काही आपल्यासोबत घडते किंवा आपण जन्माला येतो मरतो हे सर्व ईश्वराच्याच हातात आहे असं म्हणतात. तर इथं बुद्धाचा प्रश्न असा आहे की जर समजा सगळं त्या ईश्वराच्याच हातामध्ये असेल मग आपण इथं काय करतो? जे काही आपल्या हातातून पाप घडत असेल ते आपण करत नाही ना, मग त्याची शिक्षा आपल्याला का करते? त्याची शिक्षा त्या ईश्वराला मिळायला पाहिजे. किंवा आपल्या हातातून काही पुण्य घडत असेल तर त्या पुण्याचं मिळणारं फळ आपल्याला कसं मिळणार? कारण ते आपल्या हातून करून घेतो ते ईश्वर आहे, मग त्याला मिळायला पाहिजे ते. तर अशा प्रमाणे या ठिकाणी शंका निर्माण होते. आणि या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे, ईश्वरी नियमाचा व्यक्तीवर काय अधिकार आहे, हे संयुक्तिक प्रश्न आहे. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलत गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व विश्वाचे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने या सर्व विश्वाला एकदाच कायमचे गती शक्ती दिली आणि तीच या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. आणि या ठिकाणी जे काही आहे की समजा हे खरं आहे, समजा की सर्व काही त्या ईश्वराच्या कृपेनेच घडत आहे किंवा ईश्वराच्या हातूनच घडत आहे. तर परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. आणि ते ईश्वरालाच आहे. तर या ईश्वराने समजा जे काही लोक आहेत त्या लोकांना स्वातंत्र्य कामं करण्याचे जे काही कारण बहाल केलेले आहेत. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही. आणि त्यामुळे काय सांगतात की हे जे काही दोष असते तर हे दोष कोणाचा आहे? प्रकृतीचा आहे. की जे काही आपल्याकडून प्रकृती करून घेते की किंवा जे काही प्रकृती म्हणजे आपल्या हातून ते योगायोग घडते समजा तर ते प्रकृतीचं आहे, ईश्वराचा नाही असं म्हणतात. आणि सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. त्या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? म्हणजे ईश्वरानं काहीतरी नियम करून दिले आणि हे सृष्टी जे काही आहे ते आपल्या हातून करून घेते असं जर म्हणलं तर मग ते ईश्वर याने जे आपले सर्व नियम आहेत ते सृष्टीच्या हातामध्ये का दिले असावेत असा प्रश्न निर्माण होतो. सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तथागताचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळत नसून ती कम्म नियमाप्रमाणे सांभाळायला जाते. तर या ठिकाणी बुद्ध काय सांगतात की जे काही हे नैतिक व्यवस्था आहे तर हे ईश्वराच्या हाती नसून ते कोणाच्या हातामध्ये? कम्माच्या हातात. म्हणजे जे काही आपले कर्म आहेत तर त्या कर्मावर आधारित असतात. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपविली आहे, इतर कोणावर नाही. म्हणजे काही लोकांना ईश्वरावर ते काही सोपवलं, काही लोकांना सृष्टीवर सोपवलं, परंतु बुद्ध म्हणतात की हे खरं असू शकत नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. म्हणजे कर्म म्हणजे कर्म, जे काही आपल्याकडून काही काम केले जातो तर त्या कामामुळे जे काही नंतर जे काही आपला जे परिणाम घडल, आपण काहीतरी काम केलं ते चांगलं असेल वाईट असेल त्याचा जे काही परिणाम घडल त्याला आपण काय म्हणतो? विपाक. आणि जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. आणि नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल काम करतो. म्हणजे जो व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याचा अर्थ की त्याचं जे जीवन आहे ते सुखमय राहील किंवा त्याची जे काही व्यवस्था आहे ती चांगली राहील. आणि जो वाईट कर्म करतो तर त्याची जे काही नैतिक व्यवस्था असेल ते वाईट राहील असं बुद्ध सांगतात. भगवान बुद्ध केवळ कर्माविषयीच बोलत नाहीत तर ते त्यांना कर्म नियम म्हणून ओळखतात, त्या कर्माच्या नियमाचेही विवेचन करतात. तर यासाठी बुद्धानं काही जे कर्माचे काही जे नियम आहेत तर ते नियम सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत.
कर्म नियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच क्रमामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. म्हणजे जसं रात्र संपली की दिवस येते, दिवस संपली की परत रात्र येते, अशा प्रमाणात आपण जे काही कर्म करतो त्या कर्माच्या लगेच आपल्याला त्याची फलप्राप्ती येते, मग ती चांगली असो या वाईट. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणजे जो कोणी चांगले काम करत असेल तर त्यामुळं जे काही होणारा जे काही लाभ असेल तर तो जे काही कुशल कर्म करतो तर त्याला तो मिळतो, म्हणजे चांगल्या कर्म करणाऱ्याला तो मिळतो. आणि कोणी जर अकुशल म्हणजे चांगले काम जर करत नसेल तर त्याचा काही जे दुष्परिणाम असेल तर ते दुष्परिणाम मात्र कोणालाही टाळता येत नाही, त्याला मिळतोच मिळतो. म्हणूनच भगवान बुद्धाचा उपदेश असा की असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल, कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होतो. म्हणून बुद्ध सांगतात की फक्त चांगले कर्म करा. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते असे बहुधा घडते. म्हणजे बुद्ध काय सांगतात या ठिकाणी की कधी कधी आपण जे काही कर्म करतो तर त्या कर्माचं जे काही फळ असते ते फळ मिळण्यासाठी कधी कधी काही काळ लागतो, काही वेळ लागतो, लगेच मिळत नाही, परंतु त्याचं फळ जे आहे हे निश्चित असते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे त्याचा अर्थ असा की तात्काळ फळ मिळणारं जे काही काम असेल, आपण जे काही काम करतो आणि लगेच त्याला फळ मिळते. आणि दुसरं उपपद्य वेदनीय कर्म म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याचा परिणाम जे काय आहे तो खूप दिवसाने मिळते, कालांतराने मिळते. आणि त्यानंतर तिसरा असा आहे की उपरापर्यवेदनीय कर्म म्हणजे अनिश्चित काळाने फळ मिळते, म्हणजे त्याचं जे काळ जे काही आहे हे निश्चित स्वरूपाचा नसते. तर अशा प्रकारे 3 प्रकारे माणसाला केलेल्या कर्माचे फळ मिळत असतात. मग चांगले कर्म असतील तर चांगले फळ मिळेल, वाईट कर्म असतील तर वाईट फळ मिळतील. कर्म हे कधी कधी आयोशी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काही परिणाम होत नाही. ओहोशी कर्मामध्ये ज्या कर्माचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. आता यामुळं काही कर्म म्हणजे काही कर्म जे आपले असतात, ज्या आपण जे काही काम करतो तर ते काही कर्म असे असतात ज्याचे खास विशेष नसतात, छोटे छोटे कारणाचे असतात, तर त्यामुळं त्याचा काही जे लाभ असेल किंवा त्याच्यामुळं काही होणारी जी हानी असेल तर हे कदाचित एखाद्या वेळेस मिळत सुद्धा नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. आणि त्यामुळं हे सर्व गोष्टी सांगितल्यामुळं हे जे काही भगवान बुद्धाने जो काही मार्ग सांगितला, जे काही कर्माबद्दल जे काही मिळणाऱ्या फळाबद्दल जे काही सांगितलेलं आहे तर हे खरं आहे यात म्हणायला शंका येत नाही, किंवा जो अशा प्रकारचा काही सिद्धांत समोर ठेवलेला आहे त्या सिद्धांताला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. आणि कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही, एवढाच त्यात अभिप्राय आहे की असे मानणे चूक आहे. कधी कधी एखाद्या कर्माचा त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो, तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. म्हणजे याच्यामध्ये कधी कधी एखादी असे आपले कर्म असतात की त्या कर्माचं फळ आपल्याला न मिळता दुसरं कोणाला तरी मिळते. जसे समजा समोर चालून आपले मुलं असतील किंवा दुसरं कोणीतरी नातेवाईक असतील तर त्यांना अशा प्रकारचं फळ मिळतो, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो. व्यक्ती येतात जातात पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणे ही व्यवस्था बनविणारा कर्म नियमही अप्रतिहीन राहतो. याप्रमाणे माणसं येतात आणि जातात, परंतु याचे जे काही अशा प्रकारचे जे काही कामं असतील हे मात्र व्यवस्था बनवण्यासाठी किंवा व्यवस्था बनवणारा म्हणून सदैव तिच्यामध्ये हे राहतात. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. आणि यामुळं जे काही
भगवान बुद्धामध्ये जो काही धर्म दिलेला आहे तर ते अन्य धर्मामध्ये जसं ईश्वराला स्थान दिलेलं आहे त्याप्रमाणे भगवान बुद्धानं जे काही नीतीला स्थान दिलेलं आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. म्हणजे एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये बुद्धानं हे महती सांगलेली आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ विचित्रच समजावून घेतला जातो. प्राय जवळजवळ नेहमी त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि चुकीचा सांगितला जातो अथवा त्यांची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्म सिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. म्हणजे जे काही भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जे काही आपण कर्म करतो त्या कर्माचे फळ आपल्याला कधी लगेच मिळतात, कधी कालांतराने मिळतात किंवा कधी कधी बऱ्याच वर्षाच्या नंतर मिळतात आणि कधी कधी असे कर्म असतात तर ते कर्म समजण्यासारखे सुद्धा नसतात. त्याच्यामुळे त्यांचं फळ कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला मिळत सुद्धा नाही. तर कधी कधी आपण केलेल्या कर्माचं फळ हे आपल्यापैकी दुसऱ्या कोणाला तरी मिळते अशा प्रकारचं आहे. त्यामुळे काही लोक काय करतात की याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि असं काही नसते असं ते मानतात. म्हणून जे काही असं काही जे चुकीच्या प्रकारचं जे काही दुसरे लोक ठरवतात तर त्या लोकांना जे काही भगवान बुद्धाने जे काही उत्तर दिलेलं आहे तर हा एक कर्म सिद्धांत मांडलेला आहे आणि या सत्याची काही जे सत्यता आहे तर हे फार कमी लोकांना जाणवते असं म्हणतात. तथापि कर्म सिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू आहे. कर्म नियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्यांचा संबंध नाही. आणि जे काही कर्म नियम आहेत, जे काही कर्माचे आपले नियम आहेत तर त्याचे संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक जी व्यवस्था असते अशाशी आहे आणि व्यक्तीच्या सद्भाग्याची किंवा दुर्भाग्याशी याचा संबंध नाही. म्हणजे म्हणतो ना आपण माणूस की माझं नशीब दुर्भाग्य आहे किंवा माझं नशीब सौभाग्य आहे तर अशा प्रकारचं काही भाग्याचं या ठिकाणी नसते. तर ते सर्व काही आपल्या कर्मावर अवलंबून असते असं बुद्ध म्हणतात. त्यांचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे आणि या कारणास्तव कर्म नियम हा धम्माने एक प्रमुख अंग आहे. म्हणून जे काही कर्म आहे त्या कर्माचे जे काही नियम दिलेले आहेत तर हे कर्माचे नियम आपल्या धम्माचं एक प्रमुख अंग आहे असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. तर अशा प्रकारचं जे काही कर्म आणि कर्मापासून मिळणारं फळ याच्याबद्दलची माहिती आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर या ठिकाणी आज भाग 3 समाप्त होत आहे.